ओके हॅलो गाईज, आपण आता बघूया इथं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असतं काय. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म म्हणजे काय की तुमचं कॉन्स्टंट स्पीड असणार आहे. पहिले युनिफॉर्मचा मिनिंग तोच असतो. युनिफॉर्म म्हणजे सेम राहिलं पाहिजे. सर्क्युलर मोशन म्हणजे इथे बघा खाली पॉईंट दिलेला आहे स्पीड. हा बघा पॉईंट, स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट म्हणजे स्पीड तुमच्या पार्टिकलचं सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना सेम राहतं. अशाला काय म्हणणार आहे आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा UCM. परत सांगतोय, याचा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा की स्पीड काय राहतं, रिमेन कॉन्स्टंट. तुमचं स्पीड काय राहणार आहे, रिमेन कॉन्स्टंट. अशाला काय म्हणणार, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथे चेंज काय होतं ते समजून घ्या. काय चेंज होणार आहे, डायरेक्शन चेंज होणार आहे. म्हणजे कशाची, वेलोसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता बघा कसं, हा सर्कल आहे, इथे समजा सेंटर आहे, इथे एक पॉइंट आहे, कळतंय, हा पार्टिकल आहे. हा समजा आपण ब्लेड बद्दल बोलतोय, फॅनच्या ब्लेड बद्दल. फॅनचं ब्लेड काय होणार आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागा मूव्ह करणार आहे, बरोबर. एका जागेवरून म्हणजे रोटेट करणार, तर काय करणार आहे, ब्लेडची पोझिशन चेंज होती ना, म्हणजे ते सर्क्युलर मोशन करते. पूर्ण फॅन हा रोटेशनल मोशन करतो, पण त्याचा ब्लेड हे सर्क्युलर मोशन करतो. तर हा फॅनचा ब्लेड इथे समजा, तर त्याचं मोशन हे कसं असणार आहे, वेलोसिटी ही अशी असणार आहे. इथं आल्यावर काय होणार आहे, ही अशी असणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळी वेलोसिटीची डायरेक्शन काय होती, चेंज. डायरेक्शन चेंज होतीये, बट एक गोष्ट कॉन्स्टंट राहतीये त्याची, काय, मॅग्निट्यूड. म्हणजे काय, स्पीड कॉन्स्टंट आहे ना, स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे मॅग्निट्यूड सुद्धा काय, कॉन्स्टंट आहे. मॅग्निट्यूड चेंज होत नाहीये, फक्त कोण चेंज होत आहे, त्याची डायरेक्शन. म्हणजे ते लिहून घेणं खूप गरजेचं आहे. तर पहिल्यांदा मी सांगतो ते पहिले पॉईंट समजून घ्या आणि लिहून घेऊ शकता. की पहिलं काय लिहिणार आहे, वेलोसिटी चेंज. वेलोसिटी का चेंज, कारण की डायरेक्शन चेंज. कुणाची, वेलोसिटीचीच. डायरेक्शन चेंज. डायरेक्शन चेंज होतंय म्हणजे काय असणार आहे बघा, वेलोसिटी चेंज होणार आहे म्हणजे काय चेंज होणार आहे, ऍक्सेलरेशन येणार आहे, बरोबर. ऍक्सेलरेशन सुद्धा मेन पॉइंट आहेत, ऍक्सेलरेशन होणार आहे. जर डायरेक्शन चेंज होतंय म्हणजे काय असतं, चेंज इन डायरेक्शन अपॉन टाइम म्हणजे काय असतं, ऍक्सेलरेशन. सगळ्यांना आता फॉर्म्युला माहिती आहे, A काय असतं, dv/dt. आता ऍक्सेलरेशन हा पॉइंट आला, मग ऍक्सेलरेशन कुठे असतं, हाही समजून घेणं गरजेचं आहे. तर नीट पॉईंट समजून घ्या की त्या ऍक्सेलरेशनचे दोन टाईप असतात. सर्क्युलर मोशन मध्ये ऍक्सेलरेशन दोन टाईपचे असतात. ते कुठले मी इथे लिहून देतोय बघा तुम्ही. एक असतं ऍक्सेलरेशन सेंटरच्या साईडला, सर्क्युलर मोशन बोललोय मी, तर सेंटरच्या साईडला ऍक्सेलरेशन असतं. त्या ऍक्सेलरेशनला आपण AC किंवा AR म्हणतात. AC म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आणि AR म्हणजे कुठलं असतं, रेडियल ऍक्सेलरेशन. आणि दुसरं असतं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. ते ह्या डायरेक्शनला असतं. कुठलं असतं, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आता हे दोन ऍक्सेलरेशन असतात, वाटलंच तर मी इथे लिहितो कुठले कुठले ऍक्सेलरेशन, सेंट्रिपिटल आणि टँजेन्शियल. तर इथं सेंट्रिपिटल, ज्यावेळेस आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो, कुठलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यावेळेस ह्या दोघांपैकी फक्त एक ऍक्सेलरेशन असतं. कुठलं, कळतंय, कुठलं ऍक्सेलरेशन असणार आहे, सेंट्रिपिटल. आणि सेंट्रिपिटल असणारे ऍक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये नसतं. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, तर तिथे दोन्ही प्रकारचे ऍक्सेलरेशन प्रेझेंट असतात. हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, मार्कच करून घ्या किंवा लिहून घ्या. की जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर काय असणार आहे, एक प्रकारचं ऍक्सेलरेशन असणार आहे. ते कुठलं, फक्त हे ऍक्सेलरेशन असणार आहे. कुठलं, सेंट्रिपिटल म्हणजे सेंटरच्या साईडला ऍक्सेलरेशन असणार आहे. ठीक आहे, सेंटरच्या साईडला. मग सेंटरच्या साईडला ऍक्सेलरेशन काय डिनोट करतं, हेही पॉईंट इम्पॉर्टंट आहे. इथे लिहितो AC. जे AC असतं ते कशामुळे आलेलं असतं, ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. म्हणजे आता समजलेलं आहे की हे ऍक्सेलरेशन इथं का प्रेझेंट आहे, कशामुळे प्रेझेंट असतं, की डायरेक्शन चेंज झाल्यामुळे. आणि AT हे ऍक्सेलरेशन का असतं, जर मॅग्निट्यूड चेंज झालं तर. वाटलं ते कुठेतरी लिहून घ्या तुम्हाला हवं असेल तर. AT हे ऍक्सेलरेशन कधी असतं, जर मॅग्निट्यूड चेंज झालं तर. बट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये त्याचं मॅग्निट्यूड चेंज होत नाही. मी इथं लिहितोय मॅग्निट्यूड, एक मिनिट, मॅग्निट्यूड कधीही चेंज होत नाही.
किंवा लिहू शकतो डज नॉट चेंज. हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, जिथे तिथे स्क्रीनशॉट घ्या, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि लिहून घ्या. मॅग्निट्यूड कधीही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये चेंज होत नाही. मॅग्निट्यूड काय राहतं याचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये चेंज होत नाही. फक्त काय चेंज होती, वेलोसिटी चेंज होतीये. मग आपल्याला समजलं की कुठली फक्त असणारी इथे ऍक्सेलरेशन फक्त एक प्रकारचंच असणार आहे. आता मॅग्निट्यूड चेंज होत नाही म्हणजे काय, स्पीड कुठे चेंज होत आहे, स्पीड चेंज होत नाही म्हणजे मॅग्निट्यूडही चेंज होणार नाही. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे फॅनचा स्पीड ज्यावेळेस 1 पासून 2 कडे घेऊन जाता, जो टाइम लागतो मध्ये, तिथे वेलोसिटी चेंज होणार आहे. वेलोसिटी चेंज होणार आहे म्हणजे काय येणार आहे, ते ऍक्सेलरेशन दोन प्रकारचे येतात. वेलोसिटी चेंज होणार आहे म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन पण येणार ना, बरोबर. वेलोसिटी पण चेंज होणार, मॅग्निट्यूड पण चेंज होतंय तिथे. समजतं ते आपण पुढे बघूया. पहिलं आपण याच्याबद्दलच कन्सन्ट्रेट करूया. आपण बघा आता काय केलं, ऍक्सेलरेशन काढायचंय म्हणजे आता आपल्याला मेन काय करायचंय, ऍक्सेलरेशन फाइंड करायचंय. तर आता ऍक्सेलरेशन साठी फाइंड करण्यासाठी इथे लिहितो वाटलंच तर मी, हे सगळ्यांना समजलं असेल की ऍक्सेलरेशन वरती जायचंय आपल्याला. आता काय म्हणतो आपण, फाइंड द ऍक्सेलरेशन. ते कुठलं, एसी. एसी म्हणजे कुठलं ऍक्सेलरेशन, मी आता 4 वेळा सांगितलं पण परत लिहून देतोय, ते वाटलंच तर सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन किंवा ए आर म्हणतो आपण, दोन्ही सेमच आहेत. या दोघांचा मिनिंग सेमच असतो. त्याला काय म्हणणार आहे आपण, रेडियल ऍक्सेलरेशन. कुठलं म्हणणार आहे आपण त्याला, इथं मी लिहितो वाटलंच तर, कुठलं म्हणणार आहे, रेडियल. रेडियल ऍक्सेलरेशन. ओके, रेडियल ऍक्सेलरेशन म्हणलं तर बघा, ऍक्सेलरेशन फाइंड करायचं तर ऍक्सेलरेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला काहीतरी अझम्पशन घेणं खूप गरजेचे असतात. ते अझम्पशन काय आहेत मी इथे लिहितोय पहिल्यांदा. तर बघा तुम्ही अझम्पशन मध्ये की काय काय गोष्टी आपल्याला ऍझम करायच्या, इथे बाजूला लिहून घेऊया आपण. ऍझम्पशन की काय काय गोष्टी ऍझम करायच्यात आपल्याला. तर पहिलं असतं सर्क्युलर मोशन परफॉर्म करतंय. इथे मी तुम्हाला 4 वेळा सांगितलं, मॅग्निट्यूड काय राहतंय इथे, कॉन्स्टंट राहतंय. फक्त काय चेंज होणार आहे, डायरेक्शन चेंज होणार आहे. ओमेगा पण काय राहणार आहे, कॉन्स्टंट. म्हणजे अँग्युलर वेलोसिटी म्हणू शकतो आपण, कॉन्स्टंट आहे ते अँग्युलर. त्यानंतर स्पीड सुद्धा काय आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे. स्पीड सुद्धा कॉन्स्टंट आहे. आपण कशा काय फाइंड करणार आहे, एसी फाइंड करणार आहे का एटी फाइंड करणार, एटी इथं 0 असतं म्हणजे फाइंड काय करणार आहे आपण, एसी फाइंड करणार आहे. मग त्यासाठी व्हीचा फॉर्म्युलाची गरज आहे, इथे लिहूया. व्ही इज इक्वल टू काय, आर ओमेगा. ओके, डेरिवेशन फाइंड करायचं आहे, मग डी बाय डी टी नी डेरिवेट करायचं आहे बोथ साइड. इथे ओमेगा कॉन्स्टंट येणार आहे, बरोबर ना, इथे लिहिलेलं आहे बघा, ओमेगा कॉन्स्टंट. मग डी बाय डी टी कुणाला डेरिवेट करणार आहे, इथे इथे आर ला डेरिवेट करणार आहे, इथं व्ही ला. काय लिहिणार आहे, डेरिवेशन ऑफ व्ही. काय होणार आहे, डेरिवेशन ऑफ व्ही म्हणजे कुणाचा फॉर्म्युला येतो, ऍक्सेलरेशन येणार आहे ना, सिंपल शब्दामध्ये. कुठला येणार आहे, ऍक्सेलरेशन. मग कुठला ऍक्सेलरेशन, सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. ओमेगा तसा डिस्टन्स अपॉन टाइम, किंवा तो फॉर्म्युला कुणाचा आहे, वेलोसिटीचा. आलेलं तुमचं फायनल आन्सर, एकदम इझिली आलेलं आहे. ओके, हे आलेलं तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आता हे पूर्ण याला पण मी एक ब्रॅकेट करून टाकतो, कारण की तुम्हाला मग परत काय प्रॉब्लेम नको याचा. ओके, हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हे आलेलं तुमचं ऍक्सेलरेशन. ओके, आता ऍक्सेलरेशन तर ठीक आहे, समजलं. पण आपण एवढ्या ह्याच्यात संपत नाही, ऍक्सेलरेशनचे अजूनही फॉर्म्युले निघू शकतात. तर ते कसे मी तुम्हाला सांगतो बघा. इथे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला मिळाला तुम्हाला, हे इथे, हे तर समजलंय आता सगळ्यांना. ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय मिळालेला आहे, ओमेगा व्ही. तर ओमेगा व्ही आल्याच्या नंतर याचे अजून फॉर्म्युले बसतात. कसे बघा तुम्ही, जर याचा फॉर्म्युला कुठला आहे, व्हीचा फॉर्म्युला इथे प्लॉट केला, व्हीचा फॉर्म्युला कुठला आहे, आर ओमेगा. तर फायनली आन्सर काय येणार आहे, ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला मिळाला. अजून एक बसू शकतो काय, की ह्याच आता कुठला फॉर्म्युला बुकचे यूज करतोय आपण, कळलं असेल सगळ्यांना. व्ही इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला यूज करतोय, आर ओमेगा. जर आर इकडे आला तर काय येणार आहे, ओमेगाचा हा दुसरा फॉर्म्युला, तो जर प्लॉट केला आपण इक्वेशन मध्ये तर काय येणार आहे, मग ए इज इक्वल टू ओमेगाच्या ऐवजी काय करायचं आहे, व्ही अपॉन आर, परत व्ही. फायनल आन्सर काय येणार आहे, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. म्हणजे आपल्याला याचे किती फॉर्म्युले मिळाले बघू शकता, 1, 2 आणि काय 3. हे तिन्ही फॉर्म्युले मी इकडे लिहून घेतोय. म्हणजे काय लिहिणार आहे, ए इज इक्वल टू व्ही ओमेगा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर.
आणि इज इक्वल टू काय घेणार आहे आपण आर ओमेगा स्क्वेअर. हे आलेले ऍक्सेलरेशनचे 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. ओके, याचाही स्क्रीनशॉट घ्या. आता 3 फॉर्म्युले मिळाले. आता लास्ट पॉईंट, हा एक पॉईंट समजून घेणं गरजेचं आहे. बघा डायग्राम सहित दिलेलं आहे की तुमचं जे ऍक्सेलरेशन आहे, मी आता सांगितलं, हे ऍक्सेलरेशन कुठल्या साईडला आहे रे? सेंटरच्या साईडला आहे. सेंट्रिपिटल आहे ना, सेंटरच्या साईडला ऍक्सेलरेशन आहे. तो रेडियसच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. बघा डायग्राम मध्ये रेडियस हे बाहेरच्या डायरेक्शनला दाखवलेलं आहे, बघू शकता तुम्ही. रेडियस वेक्टर कुठल्या डायरेक्शनला दाखवलेलं आहे? बघा वरती. कुठल्या डायरेक्शनला आहे? बाहेरच्या डायरेक्शनला दाखवलेलं आहे. आणि ऍक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनला दाखवलेलं आहे? आतल्या डायरेक्शनला दाखव. दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहे, तर ह्या याच्यामध्ये मायनस लावणं गरजेचं आहे. म्हणजे वेक्टर फॉर्म मध्ये जर लिहिलं आपण, म्हणजे ए वेक्टर मध्ये लिहिलं, तर काय लिहावं लागणार आहे तुम्हाला इथे? की मायनस आर ओमेगा स्क्वेअर, हा फॉर्म्युला लिहायचा फक्त वेक्टर नोटेशन मध्ये. तुम्ही सॉल्व्ह करताना गरज नाहीये, फक्त वेक्टर नोटेशन देताना मायनस लावायचं असतं. का मायनस? ते पण रेडियसच्या अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणून. आता हे समजलंय तुम्हाला मायनस वगैरे का लावतात? ठीक आहे, हे मी रफ करून घेऊया. आता ही एक डायग्राम बघूया इकडची. ह्या डायग्राम मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे हे बघा. आता ह्या डायग्रामचं काय काय दिलेलं आहे? मी जे आत्ताच गोष्टी सांगितली, वेलोसिटी कशी असणार आहे? टँजेन्शियल आहे ना, टँजेन्शियल लिनियर वेलोसिटी. अँग्युलर ऍक्सेलरेशन कुठं असणार? त्याला आपण ए सी म्हणतोय. कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? सेंटरच्या डायरेक्शनला. सेंट्रिपिटल फोर्स हा सेंटरच्या डायरेक्शनला असतो आणि सेंट्रिफ्युगल हा सेंटरच्या अपोजिट डायरेक्शनला असतो. कळतंय का? हे 2 फोर्स आता आपण शिकणार आहेत. सेंट्रिपिटल काय, सेंट्रिफ्युगल काय. फक्त समजून घ्या, जो सेंटरच्या डायरेक्शनला असतो तो सेंट्रिपिटल असतो आणि जो सेंटरच्या अवे फ्रॉम अ सेंटर असतो तो कुठला असतो? सेंट्रिफ्युगल. नेक्स्ट पॉईंट बघा आता, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कधी येतं? मी तुम्हाला फॅनचं एक्झाम्पल दिलं होतं. फॅनचं स्पीड कमी होणार म्हणजे ब्लेडचं पण स्पीड कमी होणार. आपण सर्क्युलर मोशन बद्दल बोलतोय ना, मग ब्लेड बद्दल बोलतोय. फॅनच्या ब्लेड बद्दल, म्हणजे ब्लेडचं मोशन कमी होणार. कधी होणार? ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं 1 वरून 2 वरती घेऊन जातो. तर 1 वरती कुठलं असतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. 2 वरती पण कुठलं असतं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. पण 1 वरतून 2 वरती जात असताना जे मधला पिरियड असतो त्या ठिकाणी काय असतं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे वेलोसिटी काय होत असते? कंटिन्युअसली, सॉरी, याचं स्पीड काय होत असतं? कंटिन्युअसली चेंज होत असतं. दिले ना, पार्टिकल ऑफ फॅन गो ऑन इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजे एकतर तुम्ही 1 वरतून 2 वरती जा तर ते इन्क्रीज होणार, आणि जर 2 वरतून 1 वरती आली तर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. मग ह्या टायमिंगला स्पीड चेंज होणार आहे. इथे लिहितोय मी, स्पीड काय होणार आहे? चेंज. ओके, स्पीड चेंज झालं तर काय म्हणणार आहे आपण? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ह्यावेळी दोन्ही गोष्टी चेंज होत असतात. आता बघा, मी सर्कल तुम्हाला दाखवतो. एक मिनिट, हे रफ करतो आता. हे बघा, हे सपोज एक सर्कल आहे. सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय ना आपण. सर्क्युलर मोशन म्हणजे इथे एक पार्टिकल आहे, सपोज असं कन्सिडर करा. ह्या पॉइंटला एक पार्टिकल आहे. तो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. नॉन युनिफॉर्म म्हणजे त्याच्या 2 गोष्टी चेंज होणार. एक तर आपल्याला कंपल्सरी माहिती आहे, वेलोसिटी तर चेंज होतच असते. काही झालं तरी वेलोसिटी चेंज होतच असणार आहे प्रत्येक पॉइंटला. त्याची, सॉरी, वेलोसिटी काय होणार आहे? चेंज. वेलोसिटी म्हणजे काय? डायरेक्शन चेंज होणार तर वेलोसिटी चेंज होणार. ह्याला V1 म्हणणार, ह्याला V2 म्हणणार, V3, V4. म्हणजे काय काय चेंज होते बघा, इथे दोन्ही गोष्टी चेंज होतात. मी लिहितोय त्या. काय काय चेंज होणार आहे? डायरेक्शन चेंज. डायरेक्शन पण चेंज होणार आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा चेंज होणार आहे. इथे लिहितोय मी, काय चेंज होणार आहे? मॅग्निट्यूड. स्पीड चेंज होतंय म्हणजे मॅग्निट्यूड सुद्धा काय होतंय? चेंज होतं. युनिफॉर्म मध्ये तसं होत नव्हतं. हे काय आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बद्दल बोलतोय आपण. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शनची सुद्धा चेंज होतं आणि मॅग्निट्यूड सुद्धा चेंज होतं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं वाटलं असतं तेही सांगतो इथे छोट्या ह्याच्यात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये डायरेक्शन चेंज होतं, कळतंय? डायरेक्शन चेंज होतं, बट मॅग्निट्यूड चेंज होत नाही. मॅग्निट्यूड डज नॉट चेंज. कळतंय? मॅग्निट्यूड चेंज होत नाही. म्हणून इथं तुम्हाला सांगितलं 2 प्रकारचे ऍक्सेलरेशन असतात. कुठले? एक सेंटरच्या साईडला ऍक्सेलरेशन असतं ना, सेंटरच्या साईडला जे ऍक्सेलरेशन असतं त्याला काय म्हणणार आहे आपण? कुठलं ऍक्सेलरेशन? सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. आणि एक टँजंटच्या साईडला असतं, म्हणजे ह्या डायरेक्शनला एक ऍक्सेलरेशन असतं, ते कुठलं असतं?
टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. हे झालं सेंट्रिपिटल, हे झालं टँजेन्शियल. तर याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होतीये म्हणजे सेंट्रिपिटल असतं, बट टँजेन्शियल किती असतं? 0. पण याच्यात काय होतंय, नाही सॉरी, एक मिनिटं उलटं लिहिलं मी. हां, इथे दोन्ही चेंज होतंय. दोन्ही चेंज होतंय म्हणजे इथं टँजेन्शियल सुद्धा असणार आहे आणि सेंट्रिपिटल पण असणार आहे. बट युनिफॉर्ममध्ये फक्त काय चेंज होतं इथे? डायरेक्शन चेंज होतीये. म्हणजे सेंट्रिपिटल असणार आहे, बट टँजेन्शियल किती असणार आहे? 0. समजलंय? म्हणजे आता आपण काय बघतोय? हे खालचं मी रफ करतोय, तर युनिफॉर्मचं तर सगळ्यांना समजलेलंच आहे. तर युनिफॉर्मचं मी रफ करतोय. एक वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला परत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर आपण बघूया. आता आपल्याला इथे दोन्ही ॲक्सेलरेशन इम्पॉर्टंट आहेत. आपण एसी ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, बरोबर? इथे काय घेणार आहे आपण? एसी. एसी ॲक्सेलरेशन काय असतो आपण हे बघितलेलं आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आपल्याला काय स्टडी करायचं आहे आता? सॉरी, आपण ओके, तर आपण नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आता बघणार आहे. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आपण ऑलरेडी हे केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. आता आपण कुठलं बघणार आहे? फक्त टँजेन्शियल ॲक्सेलरेशन स्टडी करायचं आहे. तर आपण बघूया आपण कुठले कुठले इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे आपल्याला आता ह्या ह्याच्यात पुढे कव्हर करायचे आहेत. तर इथं लिहूया. पहिलं बघा, आपण काय लिहितो इथे खाली लिहूया मी. फर्स्ट पॉईंट, वी विल डिस्कस टू कन्सेप्ट. टू कन्सेप्ट कुठला घेणार आहे? पहिली कन्सेप्ट कुठली असणार आहे? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. आणि दुसरी कुठली असणार आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, हे दोन आपण ॲक्सेलरेशन आता स्टडी करणार आहे. हे दोघांबद्दल नीट एकदम समजून घ्या. पहिलं काय करणार आपण? आता आपण बोलतो टँजेन्शियल ॲक्सेलरेशन बद्दल. ओके, टँजेन्शियल ॲक्सेलरेशन असतं काय? तर नीट बघा. आता मी टँजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हणजे काय करणार, हे कशामुळे आलेलं असतं हेही लिहितोय मी. टँजेन्शियल म्हणजे एटीनी डिनोट करणार आहे आपण त्याला. तर एटी येतं कुठून? तर इथे लिहितोय की चेंज इन मॅग्निट्यूड. कळतंय? चेंज इन मॅग्निट्यूड आल्यामुळे कुठलं येतं? चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी आल्यामुळे काय येणार आहे? कुठलं ॲक्सेलरेशन येणार आहे? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन प्रेझेंट होतं. कुठलं? टँजेन्शियल. आता तुम्ही थोडा विचार करा. चेंज इन डायरेक्शनमुळं कुठलं आलतं? हे आपण युनिफॉर्ममध्ये बघितलेलं आहे ऑलरेडी. कुठलं आलतं? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. कुठलं? सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. मग आता हे आपण बघणार नाही खालचा पॉईंट, फक्त आपण वरचा पॉईंट बघणार आहे की हेचं काय. ओके, आता हे तर सगळं समजलेलं आहे की आता हे कशामुळे आलेलं आहे? ॲक्सेलरेशन मॅग्निट्यूड चेंज होणार आहे. मग याचा फॉर्म्युला कुठला येणार आहे? मग इथे लिहितो एटी इज इक्वल टू काय येणार आहे? dv/dt. म्हणजे चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. हा आपला काय येणार आहे? फॉर्म्युला येणार आहे. हा एटीचा फॉर्म्युला येणार आहे. आता आपण दुसरी कन्सेप्ट बघूया याची. दुसरी कन्सेप्ट कुठली बघणार आहे आता आपण? अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं काय? म्हणजे अल्फाबद्दल स्टडी करणार आहे. तर अँग्युलर ॲक्सेलरेशन काय करतं? रेट ऑफ चेंज. इथली फॉर्म्युला लिहितोय, वाटलंच तर तुम्ही बघा. आता हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, हे तुम्ही लिहून घ्या. हे बघा इथे लिहितोय अँग्युलर ॲक्सेलरेशन अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण म्हणणार कशाला? तर ते डेफिनेशन लिहितो. रेट ऑफ काय म्हणणार आहे? रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी म्हणजे कुठलं असतं? ओमेगा. अँग्युलर वेलोसिटी चेंज झाली विथ, पुढे लिहितोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे टाइम नुसार अँग्युलर वेलोसिटी किती चेंज होणार, आपण त्याला काय म्हणणार आहे? अँग्युलर ॲक्सेलरेशन. परत सांगतो, अँग्युलर वेलोसिटी टाइम नुसार किती चेंज होईल ह्याला काय कन्सिडर करणार? इथे मार्क करतो. अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणं ह्याला काय म्हणणार आहे आपण? ॲक्सेलरेशन. आय होप हा पॉईंट सगळ्यांना समजलेला आहे. आता त्याचा फॉर्म्युलाही लिहून देतोय मी. फॉर्म्युला काय येणार मग तुम्ही याच्यावरतून सांगू शकता. इथे काय लिहिणार आहे मी?
टाइम. बघा आता ज्याला फॉर्म्युला येईल त्याला हे टॉपिक समजलाय 100% पॉज करून तुम्ही फॉर्म्युला लिहायचा ट्राय करा. अल्फा इज इक्वल टू काय येणार आहे मग चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. हा मिळाला तुम्हाला नेक्स्ट फॉर्म्युला. बस एकदम इझी होता अशा प्रकारे. तर बघा दिलेले 2 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. पहिला पॉईंट काय आणि दुसरा पॉईंट काय बघू शकता. इन्क्रीज इन मॅग्निट्यूड बघा काय दिलंय इन्क्रीज इन मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर वेलोसिटी. जर अँग्युलर वेलोसिटी इन्क्रीज झाली तर दोघांची डायरेक्शन कुणाकुणाची अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन हे दोघांची काय असणार आहे सेम असणार आहे काय डायरेक्शन. पण जर डिक्रीज केलं तुम्ही काय दिलंय डिक्रीज केलं तुम्ही मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर वेलोसिटी तर दोघांची डायरेक्शन ही काय असणार आहे एकमेकांपासून अपोजिट असणार आहे. कळतंय काय असणार आहे एकमेकांपासून अपोजिट. बघा डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला म्हणजे काय सिंपल शब्दामध्ये सांगतो जर तुम्ही फॅनचं स्पीड वाढवलं तर मॅग्निट्यूड काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. परत सांगतोय फॅनचं स्पीड वाढवलं तर मॅग्निट्यूड काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. मॅग्निट्यूड इन्क्रीज झालं तर अल्फा आणि ओमेगा हे दोन्ही काय दाखवणार आहे एकाच डायरेक्शनला दाखवणार आहे. फॅनचं स्पीड तुम्ही कमी केलं तर अल्फा आणि ओमेगा हे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला दाखवणार म्हणजे केस नंबर 2 आहे. आता हे अँटी क्लॉकवाईज दिसतंय तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलं आहे. क्लॉकवाईज साठी सुद्धा एक्झाम्पल सेम येणार आहे तेच बघा इन्क्रीज फक्त उलट येणार. कळते बघा इथे दिलेले का उलट येणार कारण की आपण शिकलेलो आहे रूल काय सांगितलेलं आहे जर हे असेल काय अँटी क्लॉकवाईज असेल तर ओमेगा काय असतो वरती असतो बरोबर आणि क्लॉकवाईज असेल तर ओमेगा कुठल्या डायरेक्शनला असतो खालच्या डायरेक्शनला. म्हणजे ही जी केस अँटी क्लॉकवाईजची जी केस आहे त्याचे फक्त अपोजिट लिहायचं म्हणजे इन्क्रीजला बघा अँटी क्लॉकवाईज इन्क्रीज होतंय तर ते काय लिहिणार आहे अप डिक्रीज होतं ते काय लिहिणार आहे डाऊन. पण आता क्लॉकवाईजचं जर इन्क्रीज होत असेल तर काय लिहिणार त्याला डाऊन आणि डिक्रीज होत असेल तर काय लिहिणार अप. बस एवढेच पॉईंट आहेत ठीक आहे.